पण आता वळत पुढच्या बातमीकडे। मी राजीनामा दिला होता मात्र तो स्वीकारला नाही असं समीर भुजबळांनी म्हटलंय। तर समीर भुजबळ यांची हकालपट्टी केल्याचं अजित पवारांनी सांगितलं असं सुहास कांदे म्हणालेत। यावरच समीर भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ईडी आणि सीबीआय पासून वाचण्यासाठी समीर भुजबळ आणि अजित पवारांच्या हाते पुढे पुढे करतायत असंही सुहास कांदे म्हणाले। एकूणच सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या या फैरी सध्या झडतायत। त्यातच समीर भुजबळांनीही सुहास कांदेंच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय। राजीनामा मी दिला होता परंतु अजून तो स्वीकारला गेलेला नाही म्हणून मी पक्षातच आहे। आणि नंतर निवडणुकीनंतर सुद्धा अनेक ठिकाणी पक्षाच्या ज्या मुंबईमध्ये इथे तिथे कार्यक्रमामध्ये मी होतो। त्याच्यामुळे मी पुढे मुंबईचं अध्यक्षपद किंवा दुसरी काही जबाबदारी आता ते मुंबई आणि प्रदेश अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष हे सगळे निर्णय घेतील। याला पक्षात घेतलेलं पण नाहीये आणि याला पक्ष स्वीकारणार सुद्धा नाहीये। आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे मी त्यावेळेस तक्रार केली होती। त्यावेळेस माझ्या समोर अजितदादांना त्यांनी विचारलं होतं। अजितदादांनी आम्हाला असं सांगितलं होतं की मी त्याची पक्षामधून हकालपट्टी केलेली आहे, त्यांनी दिलेले राजीनामे स्वीकारलेले आहेत। जे विरोधात उभे होते त्यांना स्वीकारण्याची कुठलीही महायुतीमध्ये पॉलिसी ठरलेली नाही। समीर भुजबळ हा हकाललेला प्राणी आणि तो बळजबरीने जी करप्शन करून मिळवलेली ज्या काही जमिनी असेल जुमले असतील ते वाचवण्यासाठी हे प्रकार